आज बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगा. त्यासाठी मी इथे 1 पाव शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून कापून घेतल्यात. शेंगा अगोदर शिजवणार आहोत. त्यासाठी एका कढईत घेतले शेंगा भिजतील इतपत पाणी घालून त्यात थोडंसं मीठ घालून 5 मिनिटं शेंगा शिजवणार आहोत. त्यानंतर एका पॅनमध्ये 2 मोठे चमचे तेल घातले. तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी द्यायची. त्यानंतर इथे मी 1 मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापून घेतला होता तो घालतीये. कढीपत्ता घातलाय. कांद्याला छान सोनेरी रंग आलाय. आता यात हिंग, हळद, 1 चमचा धणे पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि पाव वाटी भाजलेलं खोबरं त्यात 5-6 लसणाच्या पाकळ्या घालून मिक्सरला बारीक केलं होतं. त्याचबरोबर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट 2 चमचे घातलाय. चवीला मीठ आपण शेंगा शिजवताना पण घातलं होतं, त्या हिशोबाने मीठ घालावं. शिजवलेले शेंगा घालणार आहोत आणि पाणी घातलंय. आता 5 मिनिटं झाकण ठेवून भाजीला छान उकळी आणून घ्यायची आहे. या भाजीच्या डिटेल व्हिडिओची लिंक तुम्हाला